नमस्कार। मी इथे तवशापासून 2 रेसिपी बनवत आहे। त्यासाठी मी उकडा तांदूळ स्वच्छ धुवून घेते। पंख्याखाली 2-3 तास सुकून घेतलेला आहे। आता मी कढईमध्ये सुकाच भाजून घेते। तांदूळ चांगला फुललेला आहे। आता मी थंड करून मिक्सरला बारीक वाटून घेते। तांदळाचा रवा तयार आहे। इथे मी मोठा तवसा घेतलेला आहे। ते वरून तासून कापून त्याच्या बिया काढून घेते। तवसा साफ करून झालेला आहे। आता मी किसणीवर किसून घेते। एका कढईत मी 2 मोठे चमचे तूप घेऊन तांदळाचा रवा परतून घेते। आता कढईत तवसा घेतलेला आहे मी, त्यात 1 वाटी खोबरं आणि गूळ घेऊन सगळं मिक्स करून गूळ वितळेपर्यंत शिजून घेते। गूळ वितळलेला आहे। आता मी तांदळाचा रवा घालते, काजू घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं मिक्स करून घेते। वेलचीची पावडर घालते। मिश्रणातलं पाणी आटलेलं आहे। आता मी एका भांड्याला तूप लावून त्यात मिश्रण काढून घेते आणि सारखं करून घेते। इथे मी गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवला आहे। त्यात मी 20 मिनिटांसाठी तवसाळी बनवण्यासाठी गॅसवरती मी गरम करायला ठेवते। आता थंड झालेले मिश्रण मी काढून घेते। तवसाळी तयार आहे। आता मी त्याचे तुकडे करून घेते। इथे मी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी तवसळीचे तवसा घेतलेला आहे किसून आणि सगळं एकत्र करून घेते आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते। तोपर्यंत मी खोबरं, मिरची आणि आलं मिक्सरला पाणी न घालता सुकच वाटून घेते। 1 चमचा जिरं पण घातलेलं आहे मी त्यात। आता अर्ध्या तासानंतर मी त्यात वाटलेलं खोबरं, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते। मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं आहे। आता मी भिड्याचा तवा घेतलेला आहे, त्यात तेल घालून मी तव्याला तेल लावून घेते आणि त्यावरती मी भाकरी थापून घेते। एका बाजूने लालसर झालेली आहे। आता मी दुसऱ्या बाजूने भाजून घेते। छान खरपूस तवशाची भाकरी तयार आहे। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।